विरार नालासोपारा परिसरामध्ये अजूनही पाण्याखालीच हा सगळा परिसर आहे। या ठिकाणी हळूहळू आता सध्या पाणी ओसरते। विरार पूर्वमधील डीमार्ट परिसरामधील सर्व रस्ते पाण्याखाली गेले। मनवेलपाडा सिग्नल ते डीमार्ट, संतनगर, तोंडारे हॉस्पिटल, रेडियंट हॉस्पिटल, रेल्वे ट्रॅक या सगळ्या बाजूचे रस्ते जे आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेले आहेत। वसई विरारमध्ये दुपारच्या नंतर आज पावसाने जोरदार हजेरी लावली आणि 1 ते 2 तास पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा पूर्ण शहर जे आहे हे जलमय झालेलं आहे। मी विरार पूर्वेच्या डीमार्ट या परिसरामध्ये आहे। माझ्या बाजूला जर बघितलात तर हे डीमार्ट आहे आणि या डीमार्टमध्ये येणारे जे नागरिक आहेत त्यांना याच पाण्यामधून मार्ग काढत जे आहे जावं लागत आहे। कारण मागच्या 5 दिवसापासून या परिसरामध्ये अतिवृष्टी सुरू आहे। अनेकांचे घरातील राशन संपलेले आहेत आणि त्यामुळे नागरिक जे आहेत डीमार्टकडे येत आहेत। मात्र जर रस्ते जर बघितले तर पूर्णपणे जलमय झालेले आहेत। पावसाची अतिवृष्टी कायम आहे। आज पुन्हा एकदा हवामान खात्याने या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। आज रात्री पुन्हा एकदा जर पावसाने चांगल्या पद्धतीने जोर धरला तर मात्र उद्या पुन्हा एकदा या ठिकाणच्या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।